तर आज आपण एक गोड पदार्थ बनवत आहोत, गव्हाची लापशी। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: गव्हाचा गरा काढून घेतलेला आहे, तूप आहे, वेलची आणि जायफळ पूड आहे, परत बदाम आहे, मनुके, काजू आणि सुकं खोबरं आहे, गूळ आहे आणि काजू बदाम मिक्स करून ठेवलेला आहे। चला आपण पाणी गरम करण्यासाठी गरम करायला ठेवून घेऊया आणि नंतर इकडे कुकर ठेवून घेऊया। चला तर आपण आता त्याच्यामध्ये तूप टाकून घेऊया। कुकरमध्ये तूप टाकून घेतले। आता तूप वितळायला लागले। घरचं तूप आहे आपलं। आता तूप वितळून झालेला आहे। त्यामध्ये जी आपण गव्हाची भरड काढून घेतलेली आहे, ती गव्हाची भरड यामध्ये टाकून घेऊया। वाटीभरचं प्रमाण घेतलेलं आहे गव्हाच्या भरडीत। एक 5 मिनिटं आपण ह्याला असं भाजून घ्यायचं तुपामध्ये। थोडा कलर बदलेपर्यंत भाजून घेऊया। नंतर थोडं भाजत आलं, गॅस लो फ्लेममध्ये करूया। भाजून झालेला आहे। आता आपण यामध्ये ना एक काजू बदाम, हे बदाम, परत काजू आणि खोबरं टाकून घेऊया आणि थोडा 2 मिनिटं भाजून घेऊया। जास्त वेळ नाही भाजायचं, कारण परत गुळामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता खमंग भाजून झालेला आहे सगळं। आता आपण यामध्ये मनुके टाकून घेऊया। मनुके टाकून घेतलं की 2च मिनिटं परतवायचं। झालेलं आहे। आता हे परतवून मनुके सगळं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण जे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे ते पाणी ओतून घेऊया। आता आपण यामध्ये गुळाची पावडर टाकून घेऊया। वेलची पूड आणि जायफळ पूड पण टाकून घेऊया आणि हलवून घेऊया। आता मस्तपैकी रसरशीत गव्हाची लापशी एक 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होते। 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया। आता शिट्टी करण्यासाठी आपण कुकरचं टोपण लावून घेऊया। चला तर आपली आता लापशी तयार झालेली आहे। आपण बघून घेऊया। मस्तपैकी रसरशीत लापशी झालेली आहे। चला आपण काढून घेऊया आता एका बाउलमध्ये।
आता आपली लापशी तयार झालेली आहे. तरी या तर मग खायला.